इथे ठेवू का? काय प्रोटीन सॅलड. आता कशाला? जेवण तर झालं की माझं. पण तुम्ही पूर्ण जेवला नाहीत, अर्धवटच जेवलात. तेवढ्याने भरलं माझं पोट. नाही भरलंय. माझ्या भुकेबद्दल तुम्हाला कसं काय माहिती? तुम्हाला पोटभर जेवायला वेगवेगळे पदार्थ खायला किती आवडतात हे मला माहिती आहे. आणि ताटात दिलेलं अन्न संपवल्याशिवाय तुम्ही कधीच उठत नाहीत. पण आज उठलात. हो, कारण आज मला भूक फार नव्हती. खोटं बोलताय तुम्ही. खरं बोलतोय. हे सगळं माझ्या आईमुळे होतंय हे कळतंय मला. मला कळत नाहीये मी काय करू. पण यू डोंट वरी. मी काहीतरी मार्ग काढेन. आईला घरी पाठवेन. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. काय ते इथे राहिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे ज्या पद्धतीने घडतंय ना ते त्या पद्धतीने घडावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. मला थोडा वेळ द्या ना. जो काही डॅमेज झालाय तो सगळा रिपेअर करेन मी. पण प्लीज तुम्ही हे खाऊन घ्या ना. माझा राग तुम्ही जेवणावर नका काढू प्लीज. तसंही त्या डायटिशियन मॅडमनी आपल्याला सांगितलंय की एकही दिवस डाएट चुकवायचा नाहीये. मी सांगू का, मी आत्ता तरी डाएट वगैरे पाळण्याच्या मनस्थितीत नाहीये. एकतर हे कामाचं प्रेशर खूप वाढलंय आणि त्याच्यात घरात सुरू असलेल्या गोष्टी तुम्ही बघताय काय चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं काही दिवस ना हे हेल्दी फूडचं जरा होल्डवरती ठेवूया. नाही नाही, असं नको. प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि मी ते सगळं बघते, सॉल्व्ह करते. पण तुम्ही प्लीज खाऊन घ्या ना. आईचं जेवण झालं? तिचं जेवण बनतंय. आणि तुमचं? मी खाईन ना नंतर. मला तसा नाहीये प्रॉब्लेम. आणि मी हेल्दी लाईफस्टाईलच फॉलो करते. माझी इम्युनिटी बरी आहे. मी सस्टेन करू शकते. नाही, चांगलंच आहे, उत्तमच आहे. पण असं जर तुम्ही सतत करायला लागलात यापुढे तर काय होईल? त्यांनी तुमच्या प्रकृतीवरती परिणाम होईल. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, प्रत्येकाच्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देता. तुम्ही माझ्या डाएटची काळजी घेता, मला काय हवंय नकोय ते बघता आणि स्वतःची काळजी घेत नाही. नंतर खाईन म्हणजे काय? गल्ला तेरी मिठियां मैं सारी रात सुनदा जाऊं, नजर न लग जाए प्यार सारे जग से छुपाऊं. काय? कुठे लक्ष? नाही 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 काय नाही, मी गेले काही दिवस बघतोय तुमची ना अशी मध्येच कुठेतरी तंद्री लागलेली असते. काय होतंय? हो, काय कठीणच आहे. कठीणच आहे. बसा इथे. आपण हे कठीण सोपं करून टाकूया. मी जशी माझी काळजी घेतली पाहिजे ना तशीच तुम्ही देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आधी तुम्ही खा, मग मी खाईन. नाही नाही, तुम्हाला गरज आहे तुम्ही खा, मग मी खाईन. आधी तुम्ही खा, मग मी खाईन. तुम्ही खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार. मग तसंच तुम्ही खाल्ल्याशिवाय मी पण नाही खाणार. हा काय वाटतंय? का तुम्ही हट्टीपणा करता तो चालतं. हा हट्टीपणा तुमच्याकडनं तर शिकलोय मी. एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं की ती पूर्ण होईपर्यंत थांबायचंच नाही. चला खाऊन घ्या. आता तुम्ही स्वतः खाणार आहात का मी भरू? नाही नको, मी खाते. आईच्या जेवणाचं बघते आधी, मग मी खाते. खरंच खाते. आलीच. हे काय? ताक. अरे वा वा, ताक पण पाठवलं. छान. हे काय सगळं? काय म्हणजे? आई हे कुणी आणून दिलंय तुला? मला भूक लागली होती. तू नाही आली लवकर. मागवलं मग. तू मागवलंस इथे? काय फरक पडते कोणी मागवलं? अच्छा, म्हणजे हे सगळं काकूनी मागवलंय ना? मागवलं. पाहुणी मी त्यांची, पाहुणचार करतात ते माझा. तू नाही आलीस पाहुणचार करायला. मला प्रचंड भूक लागली होती. त्यांनी मागवलं. त्यावरून पापड मोडले का तुझा? काय का आता भरल्या ताटावरनं उठवणार आहेस का मला तू?
आई भरल्या ताटावरून का उठवेन मी तुला? कमाल करतेस तू. मग उलट पाचशे का करतेस? तुला इतकं सावध केलंय ना तरी तू त्यांनी ऑफर केलेल्या सगळ्या गोष्टी का घेतेयस? आई हे बघ, त्यांना ना कसलीही कमी नाहीये. तुला खुश करण्यासाठी त्या हे सगळं करतायत. बरं त्यातही ते सगळं करण्यामागे त्यांचा स्वार्थ असतो हे कळत नाहीये का तुला? यापूर्वी सुद्धा तुला ब्लॅकमेल करून त्यांनी किती गोष्टी करून घेतल्या ताई तुझ्याकडून. काय म्हणजे मी आठवण करून द्यायची आहे का तुला सतत या गोष्टींची? सतत भूतकाळ उघाळत राहायचा, त्यावर टोमणे मारायचे, नको नको ते बोलायचं आईला. बापरे की अजून केलं काय ह्याशिवाय? प्रचंड भूक लागली होती मला, प्रचंड. तू नाही काय आणलंस? त्यांनी मागवलं, मी काढलं. अगं हे काय जेवणच घेऊन आले होते ना. तुला जे काय हवंय ते माझ्याकडे माग ना, मी देते तुला आणून. पण तू प्लीज असं नको वागूस. त्या काकूंपासून लांब राहा. त्यांनी काही दिलं तरी घेऊ नकोस. कारण आई लक्षात ठेव, त्या फक्त देणार नाहीयेत, ते त्या सगळ्याची किंमत वसूल करतील. तू त्यांच्या जाळ्यात फसू नकोस. वेळी सावध हो. होतच आलं. मी लवकर बनेल नाश्ता. सॉरी काळजी करू नको, सावकाश होऊ दे, घाई नाही. सॉरी बाबा, थोडा उशीर होतोय पण होऊ दे. ओके. दादा वाट लागली. काय झालं? मला ऑडिशनला जायचंय यार. अगं मग जा ना. ते पिंक कलरचा ड्रेस सापडत नाही ना. मम्मीने कुठे ठेवलाय? धुतला होता तो, पण आता 2 कुठे ठेवला माहित नाही. अगं मग दुसरा एखादा ड्रेस घालून जा ना. दुसरं काहीच धुतलेलं नाहीये. माझे सॉक्स कुठे आहेत आता? ओ नो. हा ते पण ना धुवायला असतील. रोहनदा चल चल चल, मला हेल्प कर. आपण ए यार, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये सुष, मला लवकर ऑफिसला निघायला. जाऊ दे, मी सॉक्सच नाही घालत. विदाउट सॉक्स. मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? हे रो ऐक हे बघ, झालंय हे सँडविच झालंय. मी ऐक फक्त नाही नादिरा, खरंच मला नकोय, तुम्ही खा. रो मी हे पॅक रो. जाऊ दे त्याला, तो बाहेर काहीतरी खाऊन घेईल. काळजी करू नकोस, सावकाश होऊ दे. बरं, जेवणाचं सगळं मी बघतो. हा, काळजी करू नको. आलोच. नादिरा, मला असं वाटतं मम्माने लवकरात लवकर घरी आलं पाहिजे, नाहीतर आपलं काहीच खरं नाहीये यार. मी काय करू? ऑडिशन 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 ऑल द बेस्ट ऑडिशन.